मतदार याद्यांमधील बोगस नावं, दुबार मतदारांना हटवा यासाठी विरोधकांनी रान उठवलं, मोर्चे काढले, निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं। मतदार याद्यांमधील दुबार नावं हटवूनच निवडणुका घ्या अशी मागणी लावून धरलेली असतानाच आता सत्ताधारी भाजपकडून वोट जिहादचा मुद्दा उचलण्यात आलाय। आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपांची री मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ओढली आहे। महाराष्ट्रातल्या 5 मतदारसंघांमध्ये गंभीर आरोप केल्यानं राजकीय वातावरण तापलेलं आहे। त्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। निवडणूक जिंकण्यासाठी भाजप धर्माचं कार्ड वापरते अशी टीका विरोधकांनी केली आहे। वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचंय। यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात, परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही। सत्तेवर येण्यासाठी ते फक्त जातीय कार्डच वापरतात। शेतकरी, विकास कामं हे सगळं बाजूला ठेवून आता फक्त प्रत्येक ठिकाणी, आता मला आश्चर्य वाटतं, म्हणजे मतदार यादीमध्ये सुद्धा आता धर्म शोधायला लागले असतील, हे सर्वात दुर्दैव आहे। पण एक बरं आहे की त्यांनी एक कबूल केलेलं आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत, याचा अर्थ ते सुद्धा मान्य करतायत। आमचं तेच म्हणणं आहे, आम्ही फक्त धर्माला नाव दिलेलं नाही। आशिष शेलारांना कोणी विचारत नाही। त्यांचं मुंबई अध्यक्षपद सुद्धा गेलंय, त्या MCA मध्ये सुद्धा त्यांना कोण विचारत नाही। त्यांचं खातं पण अतिशय मुख्यमंत्र्यांनी त्यांना साईडचं खातं दिलंय, त्या खात्यात पण काही दम नाही। या सगळ्यामुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झालेत आणि चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी करतात। सगळेजण याच्यामध्ये दुबार मतदार या विषयावर बोलतायत। हिंदू मुस्लिम करायचं हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम भाजपचं आहे। मतदार